श्री स्वामी समर्थ। आज 15 जून, अधिक मास, सोमवती अमावस्या। संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या 3 वस्तू. मुलांची, पतीची जोरदार प्रगती होईल, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो. आज तुमच्यासाठी एक अत्यंत गुप्त, शक्तिशाली आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब पालटून टाकणारी माहिती घेऊन आली आहे. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये घराच्या उंबरठ्याला चौकट, सामान्य जागा मानलं जात नाही. उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो आणि घरात येणाऱ्या इडापिडा, नकारात्मकतेला रोखणारी ती एक सीमारेषा असते. आणि विचार करा, जेव्हा 15 जूनला शेकडो वर्षाचा महासंयोग म्हणजेच अधिक मास, सोमवती अमावस्या येत आहे, तेव्हा या उंबरठ्याला एक अद्भुत शक्ती प्राप्त होते. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त रहस्याबद्दल सांगणार आहे, जे कदाचित आजवर कोणीही उघड केलं नसेल. 15 जूनच्या संध्याकाळी ठीक गोधुली मुहूर्तावर, सूर्यास्ताच्या वेळी, जर तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर फक्त 3 विशिष्ट वस्तू एकत्र जाळल्या, हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, फक्त 3 वस्तू उंबरठ्यावर जाळायच्या आहे, तर तुमच्या आयुष्यात असा चमत्कार होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमचे वर्षानुवर्षाचे छुपे शत्रू, जे तुमच्या पाठीमागे कटकारस्थानं रचतात, ते तुमच्या चरणावर येऊन लोटांगण घालतील. ज्या मुलांच्या करिअरची तुम्हाला चिंता आहे, ज्या पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत सतत अडचणी येत आहे, त्यांची इतकी जोरदार प्रगती होईल की बघणारे थक्क होतील. अगदी अधिक मासाचे फळ तुम्हाला 100 पट नाही तर 1000 पट मिळेल. पण त्या 3 वस्तू कोणत्या आहे, त्या जाळताना कोणता मंत्र म्हणायचा आणि नेमकी कोणती चूक टाळायची, हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पुराव्यासहित सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. अर्धवट माहितीने उपाय केला तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो, म्हणून शेवटपर्यंत नीट समजून घ्या. महत्त्वाची आणि पवित्र सूचना: व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी आपल्या घरावर भगवान पुरुषोत्तम आणि शिव पार्वतीच्या अखंड कृपा राहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपली भक्ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. ईश्वराच्या नामात जी ताकद आहे, तीच तुमच्या उपायाला गती देणार आहे. माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला माहीत आहे का की अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि सोमवती अमावस्येमध्ये एवढी ताकद कुठून आली, यामागे एक अत्यंत डोळ्यात पाणी आणणारी आणि नंतर भाग्योदय करणारी पौराणिक कथा आहे. ती नीट ऐका. फार पूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा ऋषीमुनींनी 12 महिन्यांची वाटणी केली, तेव्हा प्रत्येक महिन्याला एका देवाचे नाव दिले. कोणाला शिवाचा महिना मिळाला, कोणाला विष्णूचा, तर कोणाला गणपतीचा. पण या अधिक मासाला, ज्याला लोक मलमास किंवा धोंड्याचा महिना म्हणतात, कोणत्याही देवाने आपले नाव दिले नाही. लोकांनी त्याला अशुद्ध महिना म्हणून हिणावायला सुरुवात केली. या महिन्यात कोणतीही शुभ कार्ये होत नव्हती. त्यामुळे अधिक मास अत्यंत दुःखी झाले आणि स्वतःचा हा अपमान सहन न झाल्यामुळे अधिक मास प्रत्यक्ष भगवान विष्णूकडे गेले आणि रडू लागले. त्याने विष्णू चरणावर डोके ठेवले आणि म्हणाले, हे प्रभू, माझा काय गुन्हा आहे? जगाने मला एकदम कलुषित मानले आहे. मला कोणीही पवित्र मानत नाही. अधिक मासाचे ते रडणे पाहून वैकुंठपती भगवान विष्णूचे हृदय विरघळले. त्यांनी अधिक मासाचा हात धरला आणि त्याला सरळ गोलोकात भगवान विष्णूंकडे घेऊन गेले. विष्णू भगवंतांनी श्रीकृष्णांना विनंती केली, हे देवा, या महिन्याला समाजाने झिटकारले आहे, याला तुमचं आश्रय द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी हसून अधिक मासाला वरदान दिले. कृष्ण म्हणाले, आजपासून तू अशुद्ध नाहीस. मी तुला माझे स्वतःचे उत्तम नाव देत आहे. पुरुषोत्तम मास, जो अधिकार, जी शक्ती माझी आहे, तीच आजपासून या महिन्याची असेल. या महिन्यात जो कोणी उपाशी राहील, दान करेल किंवा एखादा छोटासा उपाय करेल,
त्याला इतर महिन्यांच्या तुलनेत 100 पट जास्त फळ मिळेल. पण कथा इथेच संपली नाही. माऊलींनो, पुढे काय झाले नीट ऐका. अधिक मासाला वरदान तर मिळाले, पण नशिबाचा खेळ बघा. शेकडो वर्षानंतर याच अधिक मासाचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्येला सोमवारचा दिवस आला. सोमवार हा महादेवांचा अत्यंत प्रिय दिवस आणि त्यात अमावस्येचा हा म्हणजे सोमवती अमावस्येचा. त्या दिवशी स्वर्गातील सर्व देवदेवी एकत्र आले. विष्णू भगवान आणि महादेव एकत्र आले. महादेवांनी पाहिले की विष्णूंचे वरदान लाभलेला हा पुरुषोत्तम मास आज माझ्या वारी सोमवारी समाप्त होत आहे. तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन घोषित केले, या अधिक मासाच्या सोमवती अमावस्येला जो कोणी मनुष्य आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, पतीच्या प्रगतीसाठी किंवा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एखादा छोटासा विधी करेल, त्याला फक्त विष्णूचेच नव्हे तर माझे आणि माता पार्वतीचेही अखंड सौभाग्य लाभेल. त्याचे शत्रू कितीही बलाढ्य असले तरी ते उन्हातल्या बर्फासारखे विरघळून जातील. त्यांच्या मुलांची पतीची प्रगती रोखणारे कोणालाही त्यांच्या पतीची आणि मुलांची प्रगती रोखणे हे कोणालाही शक्य होणार नाही. माझ्या लाडक्या भगिनींनो, एका स्त्री म्हणून मला माहीत आहे आपल्या घराला सुखी ठेवण्यासाठी आपण किती कष्ट करतो. पण कधी विचार केलाय का की घरात सर्व काही नीट असताना अचानक पतीचा चालता व्यवसाय का ठप्प होतो? का नोकरी त्यांच्यावर विनाकारण आरोप होतात किंवा प्रमोशन रेंगाळतं? आपली मुलं इतकी गुणी असूनही ऐन परीक्षेच्या किंवा नोकरीच्या वेळी त्यांना अपयश का येतं? बऱ्याचदा आपण म्हणतो नशीबच वाईट आहे. माझ्या माऊलींनो, नशीब वाईट नसतं. आपल्या घरात आपल्या माणसांना कोणाची तरी भयंकर नजर लागली असते. आपले हितशत्रू जे आपल्यासमोर गोड बोलतात ते पाठीमागे आपल्या विनाशाचा विचार करत असतात. त्यांची वाईट नजर आपल्या घरात प्रवेश करतात आणि हा प्रवेश कुठून होतो? आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरून. अमावस्येच्या संध्याकाळी ही अत्यंत संवेदनशील असते. या दिवशी नकारात्मक शक्ती, वाईट ऊर्जा खूप प्रभावी असते. पण 15 जूनला येणारी अमावस्या ही साधीसुधी नाही. ती अधिक मासातील सोमवती अमावस्या आहे. अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंचा महिना आणि सोमवार म्हणजे महादेवाचा दिवस, म्हणजेच विष्णू आणि शिव या दोघांची शक्ती या दिवशी पृथ्वीवर असते. संध्याकाळी जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात त्या गोधुली वेळेला जर आपण उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळून घरातील नकारात्मकता बाहेर खेचून काढली तर शत्रू जागच्या जागी खेळला जातो. त्याचे सर्व तंत्रमंत्र किंवा वाईट विचार गळून पडतात. चला तर मग आता वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 3 चमत्कारिक वस्तू कोणत्या आहे आणि त्या कशा वापरायच्या. पहिली वस्तू जी आपल्या घरातच आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर. लक्षात ठेवा, व्हिडिओ नीट पहा. बाजारात मिळणारा साधा केमिकलचा कापूर वापरू नका. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो आणि त्यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची प्रचंड क्षमता असते. कापूर हा अग्नी तत्वाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण उंबरठ्यावर कापूर प्रज्वलित करतो तेव्हा त्यातून निघणारा धूर घराच्या प्रवेशद्वारावरील सर्व वाईट शक्तींना आणि नजरदेशीला झटक्यात जाळून खाक करतो. दुसरं, अखंड लवंगा. दुसरी वस्तू म्हणजे 2 अखंड लवंगा. लवंगा घेताना त्या कुठेही तुटलेल्या नसाव्या. त्यांना वरती फूल असणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रात जेव्हा या 2 लवंगा एकत्र येतात आपण कापुरासोबत जाळतो तेव्हा घरात येणाऱ्या शत्रूची वाईट नजरेचा कणाच मोडतो. जर तुमच्या पतीला किंवा मुलांना कोणाचा त्रास असेल किंवा व्यवसायात कोणी अडथळे आणत असेल तर या 2 लवंगा त्या शत्रूचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि त्याला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला भाग पाडतात. तिसरी वस्तू. आता येतो त्या तिसऱ्या वस्तू, अत्यंत गुप्त वस्तू. ती म्हणजे काळी मिरीचे 3 दाणे किंवा कडुलिंबाचे सुखे पान. जर घरात खूप जुना आजारपण असेल किंवा गरिबी पाठ सोडत नसेल तर कडुलिंबाचे पान वापरा आणि जर शत्रूचा त्रास असेल तर काळी मिरी वापरा. काळी मिरी ही राहू आणि शनीच्या कोपाला शांत करते. जेव्हा ही तिसरी वस्तू आधीच्या 2 वस्तूंमध्ये मिसळते तेव्हा
त्रिशक्ती तयार होते. ती त्रिशक्ती तुमच्या उंबरठ्याला एक सुरक्षा कवच देते, बदलून टाकते. माझ्या भगिनींनो, माझ्या माऊलींनो, आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य भाग सुरू होत आहे. तो म्हणजे तो क्षण आहे. तो तुमच्या कुटुंबाच्या नशीब बदलणारा आहे. त्यामुळे आता पुढील 5 मिनिटे घरातील सर्व कामे बाजूला ठेवा. टीव्ही, मोबाईल आवाज कमी करा आणि मी जे सांगेन ते अगदी शांत चित्ताने नीट मनावर बिंबून घ्या. कारण विधी जितका अचूक तितकीच त्याचे फळ प्रचंड आणि वेगाने असते. पहिली गोष्ट म्हणजे अचूक वेळ. 15 जूनच्या संध्याकाळी जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात, ज्याला आपण आपल्या संस्कृतीत गोधुली मुहूर्त किंवा सांजवेळ म्हणतो, नेमका त्याच वेळी हा उपाय करायचा आहे. साधारण संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय झालाच पाहिजे. जेव्हा सूर्य मावळत असतो तेव्हा विश्वातील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा एकमेकांसमोर उभ्या असतात. अशा वेळी आपण आपल्या उंबरठ्याला जागृत करणार आहोत. उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या घराचा मुख्य उंबरठा दरवाजा पूर्ण उघडा ठेवा. अमावस्येच्या संध्याकाळी दारे बंद ठेवायची नसतात. घराची उंबरठ्यापाशी असलेली जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. जर शक्य असेल तर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळदीचे बोट नक्की लावा. कारण हळद ही येणाऱ्या लक्ष्मीला तिथेच रोखते. आता उंबरठ्यावर पणती कशी आणि कुठे ठेवायची? तुम्हाला एक नवीन मातीची पणती घ्यायची आहे. जर मातीची पणती नसेल तर घरातील एखादी छोटी लोखंडी किंवा तांब्याची प्लेट घेतली तरी चालेल, पण ती स्वच्छ असावी. आता ही पणती उंबरठ्यावर कुठे ठेवायची? त्यात बऱ्याच महिला गल्लत करतात, म्हणून नीट ऐका. ही पणती तुम्ही उंबरठ्याच्या अगदी मधोमध ठेवू शकता किंवा उजव्या बाजूला ठेवू शकता. उजवी बाजू म्हणजे कुंडी. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा डाव्या हाताला असणारी जागा म्हणजे बाहेरून घरात येणाऱ्या व्यक्तीची उजवी बाजू. तिथे ही पणती आदराने ठेवा. आता वस्तू ठेवण्याचा गुपिते त्या पणतीमध्ये सर्वात आधी तुम्हाला भीमसेनी कापुराच्या 2 ते 3 वड्या ठेवायच्या आहे. कापूर हा साक्षात अग्निदेवाचे आणि शुद्धीकरणाचे रूप आहे. त्या कापुराच्या वरती तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहे. माझ्या मातांनो, पुन्हा सांगते, लवंगा तुटलेल्या नसाव्यात. त्यांना वरती छान गोल फूल असावे. लवंग ही ऊर्जा खिळवून ठेवण्याचे काम करते. आणि सर्वात शेवटची आणि लवंगाच्या बाजूला काळी मिरीचे 3 दाणे किंवा कडुलिंबाचे 1 सुके पान ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की घरात पैसा टिकत नाही आहे, सतत आजारपण येत आहे, तर कडुलिंबाचे पान वापरा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की शत्रूंचा त्रास खूप वाढला आहे, लोक तुमच्या मुलांवर, पतीवर जळतात, तर काळी मिरी वापरा. आता कापूर प्रज्वलित करताना काय करावे? मातीची काडी घ्या आणि ती भीमसेनी कापुराला प्रज्वलित करा. जसा कापूर पेट घेईल तसा लवंगा आणि काळी मिरी सुद्धा हळूहळू जाळू लागतील. त्यातून एक विशिष्ट पवित्र सुवास सुटेल आणि धूर निघू लागेल. तो धूर जसा जसा मुख्य दरवाजातून आत बाहेर पसरेल तशी तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची नकारात्मकता, कोणाची तरी लागलेली वाईट नजर किंवा करणी बाधा जळून खाक व्हायला सुरुवात होईल. हा कापूर जळत असताना तुम्हाला तिथेच उभे राहायचे आहे आणि किंवा बसायचे आहे. हात जोडा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात अत्यंत भक्तिभावाने ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम नमः शिवाय या दोन्ही मंत्रांचा अखंड जप करा. जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुमच्या तोंडातून किंवा मनातून देवाचे नाव थांबले नाही पाहिजे. तुमचा संकल्प मंत्र जप करत असताना तुमच्या मनामध्ये एक तीव्र शक्तिशाली संकल्पना असायला पाहिजे. एका आईच्या आणि पत्नीच्या मनात जी ताकद असते ती जगात कुठेही नसते, हे विसरू नका. देवाकडे प्रार्थना करा, हे प्रभू पुरुषोत्तमा, हे भोलेनाथा, आज अधिक मास सोमवती अमावस्येच्या पवित्र संध्येला मी हा उपाय करत आहे. माझ्या पतीच्या नोकरीतील, व्यवसायातील सर्व अडथळे, पैशाची चणचण आज या अग्नीत जळून भस्म होऊ दे. माझ्या मुलांची बुद्धी तीव्र होऊ दे.
मला योग्य मार्ग मिळू दे आणि त्यांची जोरदार प्रगती होऊ दे. आणि जे कोणी आमचे शत्रू आहे, जे आमच्यावर वाईट नजर ठेवून आहे, त्यांना पराभूत कर. त्यांना आमच्या समोर लोटांगण घालायला लाव. माझ्या माऊलींनो, जेव्हा तुम्ही हा डोळ्यातून अश्रू आणून आणि पूर्ण विश्वासाने संकल्प करताना, तेव्हा स्वर्गातील देवसुद्धा तुम्हाला तथास्तु म्हटल्याशिवाय राहणार नाही. उपायानंतर काय करावे? कापूर आणि लवंग पूर्णपणे जळून शांत झाल्यावर त्या पंटीमध्ये एक काळी राख म्हणजेच पवित्र भस्म तयार होईल. ती पंटी रात्री तशीच उंबरठ्यावर राहू द्या. तिला अजिबात हात लावू नका. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच 16 जून सकाळी घर झाडण्यापूर्वी ती पंटी शांतपणे उचला. त्यातील जी राख आहे ती तुमच्या घराबाहेर असलेल्या कोणत्याही झाडाच्या किंवा झाडाच्या कुंडीत मुळाशी टाकून द्या. चुकूनही ती राख घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकू नका किंवा उंबरठ्यावर कोणाचा पायदळणी येईल अशी पडू देऊ नका. ती राख झाडाच्या मातीत मिसळली की तुमच्या घरातील इडापिडा कायमची जमिनीत गाडली गेली असं समजा. हा उपाय करून बघा. त्या दिवशी रात्रीच तुम्हाला घरातील चिडचिड कमी झालेली दिसेल, मन अगदी हलके वाटेल आणि येत्या काही दिवसात पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीचे द्वार कशी पटापट उघडतात याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. मुख्य उपायासोबत जर तुम्हाला अधिक मासाचे 10 पट फळ हवे असेल तर अमावस्येच्या रात्री हे 2 छोटे उपाय करायला विसरू नका. उंबरठ्यावर हळदीचे पाणी. संध्याकाळी उपाय करण्यापूर्वी उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळदीचे पाणी शिंपडा आणि दोन्ही बाजूंना कुंकवाचे स्वस्तिक काढा. यामुळे माता लक्ष्मी घरात येताना आकर्षित होते. तुळशीजवळ दिवा. अमावस्येच्या रात्री तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा आणि त्यात 1 चिमूटभर हळद टाका. यामुळे पतीच्या नोकरीत अचानक धनलाभाचे मोठे योग येतात. माझ्या प्रिय माऊलींनो, एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी काय करत नाही? हा 15 जूनचा दिवस म्हणजे साक्षात देवाने आपल्याला दिलेला एक सुवर्ण संधी. आपल्या पतीच्या डोक्यावर ताण कमी करण्यासाठी, मुलांच्या अंधकार भविष्यात प्रकाशाचा दिवा लावण्यासाठी हा छोटासा पण अत्यंत सत्य आणि शास्त्रोक्त उपाय नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.